नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला आपण गुढी उभारूया. तर मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे नवीन हिंदू वर्षाची सुरुवात आणि त्याचबरोबर नव्या स्वप्नांची आणि नव्या आशा घेऊन आलेली ही पहाट असते. आपल्या गावात हा सण खास उत्साहात साजरा केला जातो. खेडेगावात जास्त करून हा सण नववर्ष म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. सकाळी पहाटे लवकरच उठून घरातले आणि दारातली स्वच्छता करून अशा रांगोळी वगैरे काढून त्याच्यानंतर सजावटीसाठी आणि पूजेसाठी असं साहित्य जमावं लागतं. आम्ही आता साहित्य जमा केले. मी हा तांब्या घेतलाय कलश, त्याच्यावरती स्वस्तिक काढतोय आणि हे स्वस्तिक काढून झालं की पुढच्या पूजेला सुरुवात करायची. त्या अगोदर मी लिंबाचा ढगळा, एरंडाचा ढगळा, त्याच्यानंतर असा एक मोठा बांबू आणला आणि नवीन साडी त्याला लावायला अशी जमा केली. कडुलिंबाचा पाला, त्याच्यानंतर थोडासा गूळ. कडुलिंबाच्या पाल्याला आता हे आलेलं आहे, चांगला तोर आलेला आहे, असाच तेव्हा आणला. त्याचाच आपण नैवेद्य ठेवतो आणि त्याच प्रसाद म्हणून आपण घेत असतो. खरं म्हणलं तर ही गुढी आपण उभारायची म्हणजे ही एक विजयाचं प्रतीक आहे. चांगल्यावर वाईटाचा विजय आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक अडचणीवर आपण मात करायची ताकद आपल्याला ह्या गुढी उभारल्यातून मिळत असते. आणि गावातले लहान मोठे सगळे लोक नवे कपडे ह्या दिवशी घालीत असतात, कारण त्यांना आज गोडधोड खायला मिळत असतं. म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि जेवणसुद्धा आपल्याला पुरणपोळीचं मिळतं. आता तुम्ही बघितलं, मी ते नारळ जवळ घेऊन ठेवला. त्याच्यानंतर हे अशी गुढी उभा केली तांब्या वगैरे लावून आणि त्याला परत हार घातला आपण. त्याचबरोबर ही घाटी गोड जे असते, आंबट गोड, ती सुद्धा लावली. घरचे नारळ सोडतात. आता ते नारळ फोडून आपल्याला पुढची पूजा करायची. ती अशी गुढी उभा केली आहे, आता त्याची पूजा करायची आपल्याला. तर जमवलेलं सगळं साहित्य आपण जवळ घेऊन ही गुढी आपण एका पाटावर मांडली. आता पाणी टाकून त्याच्यानंतर आता हळद, कुंकू असं वाहून त्याच्यानंतर मग ही फुलं आहेत, ती 2 फुलं मांडून घेतो. आता इथं उदबत्ती आहे, धूप आहे, त्याच्यानंतर थोडे तांदूळ ठेवले आणि प्रसादासाठी जमवले सुद्धा जवळ ठेवले. आता ही उदबत्ती लावून घेतो आणि तसेच त्यालाच नंतर धूपसुद्धा लावतो. तर इकडं घरच्यांनी ही आपल्याला समई आणली आणि उदबत्ती लावायला उदबत्तीचं स्टँड आणलं आहे. पाण्याचा छोटासा ग्लास, ते पाण्याचा छोटा ग्लाससुद्धा आपल्याला इथं पूजेत ठेवायचा आहे, म्हणजेच गुढीला दाखवायचे पाणीसुद्धा. हा प्रसाद नैवेद्य केलेला, थोडा गूळ आणि त्याच्यामध्ये तौर आलेलं हे कडुलिंबाचा पाला वगैरे, हे अशी आता उदबत्ती लावली आहे. इथं समई पेटवायची. आता समई पेटवतो. तुम्ही कशी पूजा केली? आम्ही अशा साध्या पद्धतीने आपली घरच्या घरी पूजा केली. आता हा प्रसाद मांडला. तुमच्याकडे पूजेची पद्धत कशी आहे किंवा तुम्ही कशी पूजा केली ते पण सांगा. आणि आता बघा, आता नारळ फोडायचा. तोपर्यंत घरच्यांनी ते ग्लास रिकामा करून ठेवला, त्यात नारळाचं पाणी टाकलं. हे नारळ आता फोडलेला नारळ वाढलेला, आता हे गुढी पुढं ठेवून आता पाया पडायचं. तर लगेच घरच्यांनी पण स्वतः पूजा करायला घेतली. आता ह्यांची पूजा चालू आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं नैवेद्य ठेवायला गोड पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला जातो आणि ते पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला की त्याच्यानंतर आपण सुद्धा जेवायचं. हे बघा, हे कडुलिंबाचं आणि गूळ असा हा नैवेद्य किंवा प्रसाद आपण घेतो. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हा म्हणजे नैवेद्य ठेवल्यानंतर मी तोच थोडा प्रसाद म्हणून आता काही घेतो आहे. थोडंसं गोड आणि कडू ह्याचं हे मिश्रण. तुम्ही तर बघितलं, आम्ही अशी पारंपरिक पद्धतीने ही गुढी उभारली. काही लोक भगवा झेंडा लावतात. तुम्ही काय केलं? गुढी लावली का झेंडा ते सांगा.